आहेच, एका पक्षाचे जरी काम करत असत तरी मराठा समाजाला आरक्षण त्या टायमाला लागत होतं. क्रांती चौकला आमरण उपोषण हे आमचे सरपंच आहेत, यांना 3 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे फक्त समाजासाठी. त्या टायमाला यांना पक्ष पाहिला नाही, कोणत्या गोष्टी पाहिल्या नाही. त्यामुळं सकल मराठा समाज त्यांच्या पाठीमागे राहणार. याच्यात कोणती भाषा नाही आहे. कारण जो माणूस समाजासाठी 3 दिवस अन्नत्याग करतो त्या माणसासाठी सकल मराठा समाज त्यांच्या पाठीमागे राहणारच आहे आणि त्यांना शुभेच्छा राहणारच आहे. आणि प्रत्येक मोर्चात आता जरांगे पाटलांना ज्या टायमाला आंदोलन करलं त्या टायमाला होतेच. ज्या टायमाला मराठा क्रांती मोर्चाचा पुकार घालता त्या टायमापासून तर आजच्या डेट लोक आम्ही पाणीपत असेल, दिल्लीचं काही असेल, आमचं गणेश आमच्यासोबत आहे, आमचं सुटेबलमुळे आमचं सहकार्य त्यांना एक समाज म्हणून जाणार आहे. आणि मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल, गणेश रावचं काम एका समाजासाठी नाही आहे. जसं छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचं काम 18 बगर जातीसाठी होतं, तसं माझ्या छोट्या भावाचं काम 18 बगर जातीच्या लोकांसाठी आहे. 100 कोटीचं काम एक सरपंच जरा करतो आहे आणि त्याला जर आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये जर पाठवलं ते 1000 कोटीचं काम आणू शकतो. ही मला विश्वास आहे, ही मला गॅरंटी आहे. एक माझा छोटा भाऊ म्हणून मला तो विश्वास आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आमच्याकडं सगळ्या गोष्टीचं माझ्या गावाकडं वर्क ऑर्डर हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडं जर तुमच्या याच्यात 100 कोटीचं काम झालं नसेल तुम्ही मला सांगू शकता. हे माझं बोलणं माझ्या जनतेला आहे. हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला कोणता जिल्हा परिषद सदस्य आवडतो का पंचायत समिती सदस्य आवडतो तुम्ही ठरवू शकता. बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. लोखंडे सर, तुमचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये ठिकठिकाणी साजरा झाला, अनेक कार्यक्रम संपन्न झाले, तर या वाढदिवसानिमित्त आपण काय म्हणाल? वाढदिवसाचं लोकांचं प्रेम आहे आपलं, कामाची पावती काम केलं म्हणूनच लोक आपल्याला सगळ्या शुभेच्छा वाटतं. सगळा आपले पालकमंत्री झाले, खासदार साहेब झाले, शिंदे साहेब झाले, फडणवीस साहेब झाले, वरती आपले मोदी साहेब यांचा आशीर्वाद. आता आपण पुढचं नियोजन काय आहे? पुढच्या निवडणुकीमध्ये आपण कसं सहभाग घेणार? काय तयारी चालू आहे आपली? नाही, आता तयारीचं काही नसतं. तसं लोक जे म्हणतील मतदारसंघातली त्याच्यावर देखील राहणार. लोक म्हणजे पुढं जायचं लोक म्हणजे कामाचा आपल्याला बाबा 1 वर्ष. आपण काय ठरवलं मग आता ह्या निवडणुकीमध्ये आपण आता घेणार ना? जनता, जनार्दन आणि माझा मतदारसंघ जे ते ठरवतील तेच होणार आहे. आणि आपण आपल्या मतदारसंघामध्ये कोणकोणती कामं करू सांगू शकतो थोडक्यामध्ये? हां, जनशिवारचे कामं केले, आरोग्य केंद्र केलं, सगळं जे जे गोष्टी आहेत ते सगळ्या केल्या. आज पण माझ्या मतदारसंघ दटवळे एरियामध्ये आत्ता पण कामं चालू आहे माझी. आता पण मी पदावर नसताना, कारण का तिथले सरपंच सगळे माझे मीच निवडून आणले तेव्हा मला काही अडचण नाही. आज आपला वाढदिवस होता. आज लोकांनी उत्सुकतेने आपला वाढदिवस साजरा केला. आपण जनतेला काय सांगणार? जनतेला हे सांगणार आहे बाबा, ज्याच्याकडून पाठीमागं राहायचं, इमानदारीला ज्या माणसानं काम केलं त्यासोबत राहा. मी म्हणत की मीच काम केलं, काम तर सगळेच करते, पण चॉईस मतदाराची राहते, आपली काही चॉईस राहते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आंदोलक म्हणून तुमची संभाजीनगरमध्ये पण तुमची वर्णी लागते. तर तुम्ही समाजासाठी तुम्ही समस्येसाठी तुम्ही वेगवेगळी आंदोलनं केली. आता नुकतंच तुमचं एक उग्र आंदोलन झालं होतं, तर या संदर्भामध्ये तुम्ही काय म्हणाल? नाही, 100% आम्ही जे काम करतो फक्त समाजाचं काम करतो. आता आमच्यासोबत सहकारी आमचे मित्र गणेश लोखंडे हे नेहमी आमच्या
सोबत राहतात हां आणि जोपर्यंत काम केलं समाजाचं काम आतापर्यंत हां आम्हाला दुसरं कोणताही विषय येत नाही. आम्ही आतापर्यंत जे केलं मराठा आरक्षण असो, हां तुमचं कोकणी प्रजन असो, हां क्रांती मोर्चा असो, हे सगळं आम्ही हे करत आलो आता. हां आम्हाला काहीही कोणत्याही गोष्टी आम्ही स्वतः करतो. कोणाच्या ह्याच्यावर कोणी आम्हाला ती काही करेल आणि आमच्या स्वतः. आतापर्यंत तुमचे कोणकोणते आंदोलन यशस्वी झाले आणि तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या? यशस्वी झाले का म्हणजे आमचे कामच चालले. बरं. कोणाला काय म्हणणार हो. तुम्ही कोकणी आमचं झालं का यशस्वी नाही झालं. नाही. आम्ही जे प्रयत्न आहे प्रयत्न 100% करणार. 100%. जे समाजाचं काम आहे आम्ही ते 100%. बरं. आम्ही मराठा आरक्षण एवढं मी ज्या दिवशीपासून काम करतो मला एवढे वर्ष झाले 27 वर्ष झाले. हां. आजपर्यंत मराठा आरक्षणचं काम चालूच आहे. चालू. त्याला काय यशस्वी थोडी भेटलं. हो बरं. झालंच मला झालं. कोकणीचं प्रकरण त्याला काय तुम्ही काही सिम्बॉल थोडी मारला कोणी. हां काहीच नाही. हां म्हणजे प्रत्येक गोष्टीला कोणी तर आता संतोष देशमुख भैयाचं हां त्याला काय भेटलं का विषय काहीच नाही नाही, भेटलं. काहीच हा लोकांची भावना आहे. बरं. तुम्ही ज्या दिवशी सरकार पाऊल उचलून चांगला हां. ओके योग्य पाऊल उचल आम्हाला कारवाई केली आम्हाला चांगलं वाटतं की सरकारने चांगलं सरकार चांगलं बरं. आम्ही तर सामाजिक कार्यकर्ते आम्हाला जोपर्यंत वाटलं आम्ही तो काम करतो. बरं. आम्ही कोणाचं विषय नाही फक्त आमचे हां परम मित्र गणेश हां लोखंडे पाटील यांचा वाढदिवस होता. हां. आज सदिच्छा शुभेच्छा द्यायला आलो होतो. बरं. तुमची भेट झाली त्यामुळे हां. तुमचे बी सहकार्य खूप सर. शुभेच्छा सर आणि तुमचे यांना वाढदिवसाच्या खूप खूप सर